मॅचला चला सुरुवात करायची, वेळ खूप कमी आहे. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करूयात. एका बाजूला असेल टीम ए चे आणि रझीन चॅलेंजर्स या दोन संघांमधलं हे बॅटल असेल. मॅचला होते सुरुवात आणि या मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहायला गेलं दोन सलामीर फलंदाज युनुस आणि फुझेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. चला सर आपण मॅचला सुरुवात करूयात. मॅचला सुरुवात करायची आहे, वेळ लावू नका. खूप सारे मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत, त्यामुळे मॅच सुरू होणं गरजेचं आहे. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक सिद्दीकच्या माध्यमातून टाकले एक फुझेल आणि त्याचबरोबर सिद्दीकच्या विरोधामध्ये हे बॅटल आपण बघतोय. आजच्या दिवसातील खूप साऱ्या मॅचेस आपण खेळवणार आहोत, परंतु ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची आहे. डॉट बॉल आलाय, पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती. डॉट बॉल पहिला चांगला बॉल टाकलाय, क्षेत्ररक्षक असू शकेल आणि सरळ मात्र चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे. 1 रन्स मात्र मिळून जाईल. संघाचं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकलेलं आहे, आता ओपन केलंय जे खातं आहे 1 रनच्या साह्यानं. फुझेलनं या ठिकाणी आधीच्या काही मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, लॉंग ऑफ लॉंग ऑन देखील तैनात केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण पाहिलेला आहे. 1च रन फक्त मिळून जाऊ शकतो युनिस आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार असणारा फुझेल या दोघांना देखील. सिद्दीक आपल्या संघाला जिंकायचं असेल तर गोलंदाजी खूप या खेळाडूला चालावं लागेल. बॅनरच्या मागे आपण उभं राहायचं आहे, कोणी आतमध्ये उभं राहू नका. बॅनरच्या मागे आपण सर्वांनी उभे राहायचंय. चला मैदानामध्ये घेऊन जाईन ही महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी देखील आहे. बॅटची कडा होती परंतु अहमदनं थोडंसं त्या ठिकाणी स्वतःला थांबवलं होतं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रयास केला गेला नव्हता. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य देखील राहिलेले आहेत. या सामन्यांमधून या संपूर्ण क्वालिफायरच्या रेसमध्ये तुम्हाला बनायचं असेल तर एक मॅच महत्वाची आहे. तसंच सिद्दीकला इन्फॉर्म येणं गरजेचं आहे, कारण कालच्या दिवसांमध्ये देखील आपण पाहिलं त्यांच्या मॅचेस, त्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी बॅकफुटला परतताना तो दिसला होता. चेहऱ्यावरचा नाखुश, थोडासा परफॉर्मन्स चांगला होत नाहीये, पण आपण म्हणतो ना जो खेळाडू अगदी दर्जेदार राहिलाय. बघा प्रत्येक टीमचे जे प्लेयर्स असतील त्या प्रत्येक टीमच्या प्लेयर्सनं आपले दिलेले जे ट्रॅक, टी शर्ट, शूज किंवा अन्य असणारे या ठिकाणी जे टर्म्स अँड कंडिशन्समध्ये जे रूल्स रेग्युलेशन्समध्ये दिलेल्या नियमानुसार तुम्हाला क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा फॉर्म्युला राहिला आहे. सो त्यानुसार तुम्हाला क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, युनुसला थांबवलंय. याला म्हणतात सिद्दीकचा कमबॅक. गेले 2 दिवस थोडासा मागणं ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिला गेलात 8 रन खर्च केलेले आहेत आणि 1 षटकाचा खेळ संपलाय. जास्त टीम मीटिंग होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. जास्त टीम मीटिंग नको आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 रन्स आलेले आहेत आणि पुढचे 6 चेंडू कोणत्या नवीन गोलंदाजाला दिले जातील. आय थिंक गोलंदाजी मार्कवरती साजिद यांना पाठवलं गेले, ज्यांच्याकडे विद्वत्ता चांगली आहे, क्षमता, पोटेन्शियल, कॅलिबर ठासून आणि भरून असणारा हा साजिद मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. दोन्ही संघ मेहनत घेत आहेत. एपीजे अब्दुल कलाम सांगत असतात की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात. स्वप्न तर ती असतात ती तुम्हाला झोपू देत नाहीत. यावेळेला सरळ स्पर्श करत अहमदला 4 रन्स मिळत आहेत.
फुझेलचा या ठिकाणी बघा आक्रमकपणा दिसला या बॉलवरती आणि साजिदचा पहिल्याच बॉलवरती वेलकम स्वागतम केलेला आहे. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग म्हणजेच काय तुम्हाला दिलेले जे ट्रॅक अँड टी शर्ट्स असतील ते मैदानाच्या आतमध्ये घालून खेळणं हे अनिवार्य आहे, अन्यथा त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महत्वाच्या मॅच मध्ये खेळताना आपण दिसतोय फुझेलला देखील टीम एजे आणि त्याचबरोबर रझीन चॅलेंजर्सचा संघ खेळताना दिसतोय. पुढचा बॉल आहे, परिसरामध्ये चांगला खेळलाय, चेंडूला चकमा, एक चांगली उचली घेतली आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतायत. वा काय बॅटिंग आहे, फुझेल थोडासा फायर झालाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल आणि या बॉलवरती 4 रन्स देखील आपण पाहिले. आतापर्यंत या 3 बॉलमध्ये 9 रन्स त्यांनी काढलेत. सुरुवातीच्या 6 बॉलमध्ये केवळ 8 आले होते, या 3 बॉलमध्ये 9 रन्स आलेले आहेत. स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल, आता स्कोर कार्ड मध्ये पुन्हा बदल, 18 रन्स झालेत. ऑफला ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण असेल आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त 1 रन्स मिळणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा देशा परदेशात पाठवण्याचं काम स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर या चॅनलवरती आपण रसिक प्रेक्षक नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. प्रेस करण्याच्या अगोदरच या ठिकाणी सौख्याचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. आता युनुसच्या बाटमधून एक आक्रमक स्ट्रोक आलेला है. ओ बड़े मियाँ तो बड़े मियाँ लेकिन छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. क्या गजब बल्लेबाजी हमें देखने को मिली है जो बल्लेबाज यूनुस की ओर से. इसी के साथ इस गेंद को बैकवर्ड शॉर्ट लेग में खेलने का प्रयास था और 1 ही रन से आपको संतुष्ट होना पड़ेगा. 2 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या 24 बन चुके हैं, 24 विदाउट लॉस. आ 24 रन्स. आणि मी तर म्हणेन या षटकामध्ये खूप सारे रन्स आलेले आहेत, तब्बल आणि तब्बल 16 रन्स काढलेत. थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरला होता गोलंदाज साजिद. तिसरं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्दीकच्या माध्यमातून आता एक्स्ट्रा रन्स दिलेले आहेत. एक्स्ट्रा रन्स हे तुम्हाला थांबवावे लागतील. या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. यावरचा फटका देखील 4 रन्स देऊन जाईल. फुझेलनं यावेळेला दुपारच्या जेवणामध्ये काय खाल्लं हे देखील विचारावं लागेल त्याला. काय बॅटिंग करतोय, कमालची बॅटिंग आहे. पहिलाच बॉल वाईट, त्याच्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मिळाला, सरळ रूम बनवला आणि अगदी लॉंग लेगच्या परिसरामध्ये इथे दांडी गुल केले. अफसर तो हम भी सव्वा सैर. आणि या चुका खूप मोठ्या घडलेल्या आहेत. दांडी गुल केले, इष्ट उद्ध्वस्त केल्या. त्रिफळाचीत फलंदाज बाद. फुझेलच्या माध्यमातून एक मोठा धक्का बसतोय. सरळ बाहेर जावं लागलंय का थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अरबाजला पाठवले. अरबाज मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. बॅक टू बॉल खेळले म्हणजे कालचा दिवस तो वेगळा होता. काल काय घडलं मला माहित नाही, परंतु आज सिद्दीक आता सांगतोय की आज काय करणार आहे हे तुम्ही फक्त बघा. हे मैदानामध्ये आपण देखील पाहिलेलं आहे. खेळाडू हार मानण्यासाठी तयार नाहीये. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असू शकेल. धावचीतची संधी पुन्हा एकदा यावेळेला रन्स मात्र मिळून जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट केलेले आहेत. नाही खरंच दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ सुरू आहे. काय पहिल्या 6 बॉलमध्ये 8 रन्स खर्च केले, पुढच्या 6 बॉलमध्ये तब्बल 16 रन्स आले आणि आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. त्या 4 चेंडूंमध्ये 8 रन्स खर्च करताना आतापर्यंत आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 32 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल आपण पाहिलेला आहे. सर्वच खेळाडू विखुरलेत. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक असू शकेल. या बॉलवरती फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. षटकातील शेवटचा बॉल आहे. अथांग सागराच्या अगदी या काठावरती संपूर्ण स्पर्धा बुरुंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 2025 आणि पर्व 5 आपण पाहतोय. धावचीतची संधी. ओ मेरे अपने ने लुटा तो गैरों में कहा दमता, जॅकची दुमिती वा विश्वास कमता. इथे सरळ फलंदाजाला बाहेर परतावं लागतंय. दुसरा मोठा धक्का या ओव्हर मध्ये पाहायला मिळालाय.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 रन्स, 2 विकेट गेलेत. शेवटचं षटक नक्कीच असेल. आपण म्हणतो ना की या ठिकाणी तुम्हाला त्या संघर्षातून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असायला पाहिजे. आणि ज्याच्याकडे जिद्द आहे ना, तो येणाऱ्या काळामध्ये यश नक्कीच मिळवू शकतो. आणि ते यशस्वी बनवण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला पाहिजे. यावेळा पहिलाच बॉल ज्यावेळेला टाकला गेलाय, अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असू शकेल. आणि या बॉलवरती देखील चांगले बॅटिंग पाहायला मिळते. आणि एखाद्या संघाने जर एखादी गोष्टीचं स्वप्न जर पाहिलेलं असेल ना, तर तुम्ही जर ते स्वप्न बघू शकाल ना, तर नक्कीच ते पूर्ण करण्याची अगदी क्षमता देखील तुमच्याकडे असणार आहे. आणि ते करू शकता. कारण APJ अब्दुल कलामांनी सांगितले, स्वप्न मोठी बघा तुम्ही. ती स्वप्न तुम्हाला मोठी बघावी लागेल. आणि अब्दुल कलाम सांगतात, यू मायूस मत हो जाना जिंदगी से अपनी, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और हीरा देव बोले तो अखबार बेचने वाले भी डॉक्टर कलाम बन सकता है. हा संघर्ष डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा देखील आपण पाहिलेला आहात. तो संघर्ष तुम्हा आम्हा सर्वांना देखील करावा लागेल. आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले. जोपर्यंत चेंडूला मात्र थ्रो केला जाईल, अतिशय वेगानं 1 रन्स देखील कंप्लीट केलाय. खरंच काबिल तारीफ गोलंदाज आपण गोलंदाजाला पाहतोय. तर अहमद या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. 4 रन्स खर्च केले शेवटच्या ओव्हरमध्ये. 38 स्कोर बोर्डवरती लागलेले आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळेला चेंडूने चकमा दिला आणि फलंदाज सरळ बाद होतोय. अंपायरचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे फलंदाजाला यष्टीचित देखील केलं गेलं. आणि त्याच नंतर आपण पाहिला गेला तर चांगला बॉल देखील टाकला होता गोलंदाज अहमदनं. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. सरळ बॅटच्या रडारमध्ये होता. फ्रंटफूटचा वापर केला, 1 रन्स घेतलाय आणि धावचीतची संधी. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. स्कोर कार्ड 39. 39 टार्गेट असेल 24 बॉलमध्ये 40 धावांचं. या पुढचे मॅच तहमीद फायटर्स आणि प्रिन्सेस शहर. सो दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. टॉस का बॉलच्या इथे जाऊन टॉस करूयात आपण. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी विकी सर यांची एक मोठी कमेंट देखील आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटी आणि त्याचबरोबर जे लाईनमॅन होते सकाळच्या सत्रामध्ये, पाणी आतमध्ये आलं होतं तरीसुद्धा लाईनमॅन आणि ऑर्गनायझर कमिटीनं ती मॅच मात्र अगदी योग्य पद्धतीनं पार पडली. खूप मोठं सहकार्य आणि मोलाचं योगदान देखील या लहान मुलांचं देखील आहे. आणि विकी सर तुम्हाला नक्कीच सांगेन, कारण त्यांची देखील एक मोठी स्पर्धा अगदी येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये लहान मुलांची खेळवली जाणार आहे. ती देखील पाहिला अजिबात तुम्ही विसरू नका, कारण छोट्या मुलांच्या देखील मॅचेस होणार आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये. या स्पर्धेमध्ये या मोठ्यांच्या मॅचेस झाल्यानंतरला त्यानंतर छोट्या मुलांच्या देखील अगदी मॅचेस असू शकतील. त्यांच्यासाठी देखील एक मोठी ट्रॉफी ऑर्गनाइज केलेली आहे ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून.
त्याचबरोबर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 2 रन्स पहिला डॉट आला, त्याच्यानंतर नो बॉल फेक केला, त्याच्यावरती रन्स देखील आपण पाहिलेले आहेत. खूप साऱ्या या ठिकाणी ऑनलाईन रसिक प्रेक्षकांच्या कमेंट देखील आलेल्या आहेत. तोफेल माझगावकर सर फायनल कधी असेल या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल. आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरती तुम्हाला फायनल डे अशा प्रकारचं त्या ठिकाणी बघा वरती असू शकेल. हेडिंग देखील आपण पाहू शकता आणि सरळ चेंडूला बाहेर मारलंय. सिद्दीकचा बल्ला या ठिकाणी पुन्हा एकदा खामोश आहे. दानिशभाई शेलकर असतील, त्याचबरोबर हुसैनी शहबाज, त्याच्यानंतर सलमान मिरकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हातारा देखील सिद्दीक यांच्यासाठी देखील कमेंट आलेले आहेत. चला आपण टॉसकडे जाऊया. टॉस का बॉलच्या इथे प्रिन्सेस सहेर आणि त्याचबरोबर तहमीद फायटर्स या दोन संघांमधलं बॅटल. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस का बॉलच्या इथे जाऊयात आणि तिथे टॉस करून घेऊयात. चला स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती एक खेळाडू बाद देखील झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. आतापर्यंत या ओव्हरमधला अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असू शकणार आहे. गोलंदाजी मार्क होती फुजेल आहे. 40 धावांचा ते पाठलाग करत आहेत. यावेळेला नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून घोषित केलाय. नो +1 = 2 असे 2 रन्स मिळून जातील. इलियास भाई अर्चिलकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. टॉस का बॉलच्या इथे त्या ठिकाणी टॉस नक्कीच झालेला आहे. टॉस कोणी जिंकलाय काही वेळातच मात्र कळून जाईल. चला मैदानाकडे जाऊयात आपण. ऑफला ड्राईव्ह केलं, सरळ गॅप आहे. वाह कमालची बॅटिंग. एक तरफ सलमान, एक तरफ शाहरुख, बीच में से प्रीति जिंटा फरार, सीमा रेखा पार 4. वाह आदरणीय मुरादभाई मिरकर आपणास विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय मुरादभाई मिरकर आपणास विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या किंवा मान्यवरांसमोर देखील तुम्ही आसनस्थ व्हा. दहा रन्स स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत लागलेले आहेत. 10 रन्स स्कोर कार्ड वरती 10 रन्स. 11 रन्स 11 रन्स स्कोर कार्ड वरती असतील. आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि खूप सारे कमेंट्स देखील येत आहेत. आतापर्यंत 53 पेक्षा अधिक लोक या चॅनेलवरती जोडलेत. या स्पर्धेला खूप शुभेच्छा देत आहेत. ऑप्शनच्या थोडस बाहेर आणि या ठिकाणी अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल आहे. या मुफ्त का चंदन तो घिस मेरे नंदन. सरळ 4 रन्स. स्कोर कार्ड 1 ओव्हर नंतरला 17 वरती एक खेळाडू बाद झालेला आहे. बॅटिंग करणारा संघ असेल रझीन चॅलेंजर्स. काय बॅटिंग पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा 4 रन्स आहे. बॅटिंग कमालची चालली आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मासूमच्या बॅटमधून आक्रमण चढवले. 6 बॉलमध्ये 14 रन्स वरती तो खेळतोय. एकच बॉल झालेला आहे. एक बॉल झालाय. सर एकच बॉल झालेला आहे. पहिला वाईड, त्याच्यानंतर 9 वरती एक 4 आला आणि त्याच्यानंतर हा इट्स अ फेअर डिलिव्हरी त्याच्यावरती आपण चौकार पाहिलेला आहात. चला मैदानाकडे जाऊयात. मॅचला एक ट्विस्टर नाहीये. 16 बॉलमध्ये 19 रन्स पाहिजेत.
आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अगदी मुठीमध्ये सामना आहे, समोरच्या दिशेने खेळलंय, यावेळेला देखील तीर की तरह सीधा 4 रन. वाह का बॅटिंग आहे. मासूम ऑन फायर झालाय. मासूमनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्याच्या समोर देखील आग ओकणारी फलंदाजी केली. मैदानाला चारी बाजूला आग लावलेली आहे. मासूमनं थोडस बॅकफुटला गेलाय. डॉट बॉल आलेला आहे, थोडा कमी गतीचा चेंज ऑफ पेस, थोडासा बदल केला गोलंदाजी मध्ये देखील. आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर कदाचित एक मोठी चूक घडली आहे आणि फलंदाज बाद होतोय. 25 वरती हा दुसरा धक्का रझिन चॅलेंजर्स या टीमला बसलाय. म्हणजे सिद्दीक बाद झाला, त्याच्यानंतर टीमची कमान सांभाळताना आपण पाहिलेला आहात. मासूमनं एक बाजूला चांगलं या ठिकाणी कमान देखील सांभाळली आहे. त्याचबरोबर आपण जाऊयात विकी सर, जे स्पर्धा आहेत लहान मुलांच्या या स्पर्धेमध्येच देखील खेळवल्या जातील. येणाऱ्या पुढच्या 2 दिवसांमध्ये त्या लहान मुलांच्या स्पर्धा असणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही ज्या ठिकाणी आहात स्पोर्ट्स टीम या चॅनलला जोडले जा आणि तिथून या लहान मुलांच्या स्पर्धेचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. चला, जिंकण्यासाठी असेल 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की समीकरण ज्यावेळेला सिद्दीक बाद झाले ना, असं वाटलं होतं की गोलंदाजी करणारा जो संघ आहे तो कुठेतरी अगदी चांगला ॲडव्हान्टेज मध्ये आहे की या मॅच मध्ये त्यांनी पकड बनवली, पण जो तसं नाही. एक मोठं वादळ आलं मासूम नावाचं आणि त्या वादळानं संपूर्ण मात्र तैसनैस करून टाकलं आणि संपूर्ण मॅच मात्र त्यांच्या मुठीमध्ये घेतली. आता 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक असू शकतील, थोडीसं फंबलिंग देखील पाहिली आपण त्या ठिकाणी आणि फक्त आणि फक्त 1च रन्स असेल. 11 बॉलमध्ये 10 रन्स पाहिजेत. अहमद गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमधली देखील अगदी चांगली केली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक असू शकणार आहे, एकाच धावावरती संतुष्ट समाधान मांडतायत. साजिद आता मैदानाच्या आतमध्ये असू शकतील गोलंदाजाच्या विरोधामध्ये. यावेळेला चांगलाच कट आहे, थोडासा लेट कट खेळलाय, चेंडू सरळ दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स देखील मिळालेले आहेत. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर साजिद यांच्या बॅटमधून एक चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू सुटल्यानंतरला 2 रन्स देखील पटकन कंप्लीट केलेत. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी केवळ 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 रनांची आवश्यकता आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे, म्हणजे 40 रन्स एवढे सक्सेसफुली चेस करताना आपण बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. आता औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे, फक्त आणि फक्त 1 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. रझिन चॅलेंजर्स या टीमला सामना जिंकलेला आहे रझिन चॅलेंजर्स या टीमनं. सो हार्ड लक बॉईज टीम एजे आणि अभिनंदन. आपण आणि चला आपण मॅन ऑफ द